मी आता फणसची भाजी बनवणार आहे. तुम्हाला आवडते का फणस? मला कमेंट्समध्ये सांगा. आता लागला आहे अधिक महिना, त्यामुळे कोणी मटण मच्छी खाते आणि कोणी खात नाही. मग त्याला पर्याय म्हणून फणसची भाजी चांगली आहे. मी आता फणसची भाजी बनवते. आता फणस कापला आहे आणि तेलामध्ये त्याला परतून घ्यायचा चांगला लाल होईपर्यंत. मी 1 पाव फणसची भाजी बनवते. अर्धा मी परतून घेण्यासाठी घेतला आहे, अर्धा नंतर परतून घेईल. प्रत्येक काप त्याचा लालसर झाला पाहिजे आणि त्याची चव छान वाटते परतलेल्या याची. असा कच्चा जर बनवला तर एवढा टेस्टी नाही वाटत, म्हणून तो परतून घ्यायचा. मी मसाला बनवला आहे. कांदे घेतले, धणे घेतले, खोबरं, पुन्हा लसूण, जिरं, लवंग घेतल्या 1-2, मिरे, पानफूल याचं वाटण बनवून घेतलं. आता मी सर्व काप तळून घेतले आणि कोणी हे पण टाकतात टमाटर, पण मी टमाटरचा पेस्ट नाही टाकत, कारण मसाल्याच्या भाजीत मला टमाटरचा पेस्ट आवडत नाही आणि त्यांनी भाजीची चव एवढी चांगली होत नाही. तुम्ही पण बिन टमाटरचं करून पहा मसाल्याच्या भाज्या. टमाटरने आंबट होते पण चव एवढी चांगली येत नाही. तुम्हाला आवडल्यास टाका तुम्ही, पण एखादी वेळा बिन टमाटरची भाजी करून पहा, छान टेस्ट येते. आता लसूण जिऱ्याचा पेस्ट टाकला. हे तळलेले काप आहे सर्व फणसचे. आता लसूण जिरं चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण मसाला त्याच्यात तेलात होऊ द्यायचा आहे आणि चांगला परतून घेतल्यानंतरच भाजी छान होते. नाहीतर कच्चा जर मसाला राहिला तर भाजी चांगली होत नाही. आता पूर्ण तेलात मसाला करून घेतला आहे. आता वाटण टाकलेलं आहे पूर्ण मसाल्याचं वाटण पण तेलात चांगलं होऊ द्यायचं. चांगलं झाल्यानंतर भाजीची टेस्ट चांगली होती. तुम्हाला आवडते का भाजी सांगा.